महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। काय आश्वासन दिले होते मॅडम तुम्हाला? सर्वांच्या मध्ये गुन्हा माघारी घेतो, पण हे तुम्ही सांगतो या मी काहीच देत नाही। पोलीस स्टेशनला पण जात नाही ना, पोलीस ना गुन्हा रद्द करत नाही। तुमची काय मागणी होती? माझ्या मागण्या माझा आधी 2 सप्टेंबर महिन्यात शारीरिक मागणी तो हे एकदाच नाही, तीनदाच आहे। माझ्या आईसमोर असताना, माझा मुलगा असताना माझ्या सांगावरती कागदपत्र फिरकून घेतलं, मीच केलं, हे तुझं थांबवलेलं आहे, तुम्ही इथं थांबू नको असली मला वाटतं। माझी शारीरिक छळवणूक केली जाते आहे, जीवणूक केली जाते आहे। माझी आई असताना सुद्धा मला तो बोलवतो, माझं काम नसताना सुद्धा मी नाही आली की तुम्हाला माझी कामं थांबवतो, माझं कुटुंब बिल थांबवलेलं आहे। तुम्हाला फोनवर बोललेला आहे का? हा, समोरासमोर बोलतो मला। तुमच्यावर काय त्याच्या रेकॉर्डिंगवर आहे का? मला तो समोरासमोरच बोलतो सगळं। मॅडम, काल शिवांशी भेट घेतलं, पोलीस स्टेशनला बोलून घेतले होते, काय म्हटले तिथं तुम्हाला? काय आश्वासन दिले? आम्ही करतोच म्हणतात, मला लेखी काहीच नाही, मला करतो म्हणतात, पण लेखी मला पाहिजे। तोंडाने बोलून मी परत पाठीमागं मी हे उपोषण मागं घेऊन मी परत नंतर बोलणार कुणाला, विचारणार कुणाला उद्याच्याला? काय लेखी हवंय मॅडम तुम्हाला? काय लेखी हवाय? माझ्यावरचा गुन्हा रद्द करण्यात आला ते पाहिजे मला। माझं थकीत बिल किती दिवसात मिळणार आहे ते मला तारखे टाकून पाहिजे। 4 दिवसात, 8 दिवसाची मला काय तारीख आहे ती पाहिजे। आणि मला जे MA-BEdची आहे, माझी स्किल आहे, त्याची ती मी शैक्षणिक अर्थ आहे, ती मी मांडती, मी माझी पोस्टिंग करा, ती पण पोस्टिंग नाही आहे करत, ती मी माझ्या मागण्यामध्येच आहे। तसंच ते माझी पोस्टिंग करत नाही तर मला पाहिजे त्या ठिकाणी तरी मला शिफारस करा ना, बदलीला मी शाळा आणते एखादी, आश्रमशाळा असू द्या, आदिवासीची कुठली पण असू द्या, मी जे दाखवून त्या ठिकाणी यांनी शिफारस करून मला तिकडं पाठवण्यात यावं ना, ते पण मला बदलीला मला ते पण करत नाही। मग आता काय भूमिका आहे मॅडम आता यापुढे? मी उपोषण चालू ठेवणार आहे जोपर्यंत मला लिखी येत नाही माझ्या हातात येत मी नाही ना अन्न देणार ना पाणी घेऊन, मी इथंच मारणार। तर आता पोलीस अधिकारी आले होते या ठिकाणी, बनगर साहेब आले, काय लिखी? ती त्यांचीच बाजू घेत होते, शिक्षणाधिकाऱ्याचीच बाजू घेऊन त्यांनी आज माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून ठेवलेला आहे। मी एक शिक्षिका आहे, मी काय बाहेरच्या लोकांची कामं घेऊन गेले नव्हती, दुसऱ्या लोकांची कामं घेऊन गेले नव्हती, मी माझंच काम घेऊन गेलेले होते। माझं काम नाही अडवलं, हे तुम्ही चुकीचं का लिहिलं? त्यांच्याकडे मी कागदपत्र मीच गेलेले होते, त्यांना म्हणलं हे कोणी लिहिलेले? ते म्हणजे हा मीच लिहिलेलं आहे, माझंच हस्ताक्षर आहे, माझीच सही आहे, तुला काय करायचं ती कर। खोटा गुन्हा दाखल काय म्हणून केलं? तुम्ही काय बोललो? शासकीय कामात अडथळा आणते काय म्हणून बोललो? शिक्षणाधिकारी तुम्ही काय बोललो? मी शिक्षणाधिकाऱ्याला काहीच बोललेलं नाही, फक्त मी त्यांना माहिती जे केलेलं आहे माझं सप्टेंबर मार्चमध्ये जे काम होणार होतं, मार्च एंडिंगला, ते काय झालं नाही हे मॅडम चालतंय, त्रास व्हायला त्यांना बोलायचं। माझा गुन्हा त्यांनी दाखलच करून घेतला नाही, माझा गुन्हा दाखल करून घेत नाही म्हणून मी औषध पण पेलेले 11 तारखेला। तरी मला 10-15 वेळेस झाले माझं सदर बाजार पोलीस स्टेशन सिटी ऑफिसला जायचं, तिथं सुद्धा गेलेली मी। औषध पेल्यानंतरही माझा गुन्हा दाखल करून घेतलेला नाही दुसऱ्या दिवशी सदर बाजार पोलीस ठाण्याला। तिथं पाठीमागच्या रूम मध्ये घेतले, महिलाची रूम असते दुसऱ्या दिवशी तिथे घेतले। बोलले मी सगळ्यांना, बोलले, भेटले सगळ्यांना, त्यांनी माझा गुन्हा दाखल करून घेत नाही। त्यांचाच गुन्हा त्यांनी 8 वाजता दाखल करून घेतला। त्यांची बैठक झाली, विषय झाला बदला तुझे विषय तर तुझं निवेदन पोचलेलं होता, तुझं निवेदन केलेलं होतं, त्या निवेदनाची त्यांची बैठक झाली। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।